रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याप्रकरणी केज तालुक्यात तीव्र संताप, खासदारकी रद्द करून गुन्हा दाखल करण्याची मागणी। केज तालुका पत्रकार संघाचे नायब तहसीलदारांना निवेदन, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी कर्तव्य बजावणाऱ्या आणि प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले। या घटनेत तीव्र पडसाद केज तालुक्यात उमटलेले असून केज तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं खासदार संजय दिना पाटील यांचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे। या प्रकरणी खासदारांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि त्यांची खासदारकी कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी। या मागणीसाठी केज तालुका पत्रकार संघाच्या वतीने नायब तहसीलदार हांगे साहेब यांना निवेदन देण्यात आलं आहे। तहसील परिसर घोषणानिदानाला निवेदन देण्यासाठी तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने एकत्र आले होते आणि यावेळी उपस्थित पत्रकारांनी खासदारांच्या दडपशाही आणि अरेरावी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पत्रकारांच्या घोषणांनी संपूर्ण तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला होता। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर अशा प्रकारे हल्ला करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा सर्व स्तरातून धिक्कार केला जातो आहे। तीव्र आंदोलनाचा इशारा पत्रकार बांधवांनी लेखी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे। पत्रकार संघाने निवेदनात म्हटलं आहे की लोकशाहीत प्रश्न विचारणे हा पत्रकारांचा अधिकार आहे, मात्र खासदार संजय दिना पाटील यांनी ज्या प्रकारे पत्रकारांना धमकावलं आहे ते अत्यंत निंदनीय आहे। प्रशासनाने यावर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि जर या प्रकरणी तात्काळ योग्य ती पावले उचलली केली नाही तर केज तालुक्यातील सर्व पत्रकार रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा यावेळेस देण्यात आले। या निवेदनाच्या प्रतिलिपी पुढे योग्य कार्यवाहीसाठी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय जिल्हाधिकारी बीड यांना देखील देण्यात आलेले आहेत। तालुक्यातील सर्व पत्रकार संघाचे प्रतिनिधी म्हणून पत्रकार उपस्थित होते। या निवेदनावर प्रकाश मुंडे, गौतम बुचुटे, श्रावणकुमार जाधव, विजय आरकडे, तात्या गवळी, महादेव गायकवाड, संतोष गालफाडे, रामदास साबळे, हनुमंतराव सौदागर, वसंत सोनवणे, दिनकर जाधव, अशोक सोनवणे, चंद्रकांत पाटील, रणजित दत्ताराम घाडगे, प्रदीप गायकवाड, अजय भांगे आणि पांडुरंग कसबे यांच्या सह्या आहेत। निवेदन स्वीकारताना नायब तहसीलदार हांगे साहेब यांच्यासोबतचे LCB विभागाचे शिवाजी कागदे साहेब हे देखील उपस्थित होते। या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात पत्रकारांमध्ये आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। निवेदन देणार आहोत आणि त्याच्यामध्ये याची मागणी करणार आहोत की या खासदाराची अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्या, ज्याला की म्हणजे कायद्याची भाषा जर कळत नसेल अशा या खासदाराची खासदारकी रद्द करावी आणि इथून पुढे पत्रकारिता करताना म्हणजे खूप संघर्षाचा सामना करावा लागतोय। आम्ही तर कधी मध्ये म्हणजे असं म्हणत असतो की पत्रकारांना सुद्धा एखादा गारडा घेऊन पत्रकारिता करावी लागते की काय, कारण का आता म्हणजे अशा प्रकारचे पत्रकार हल्ले होतात। त्यांच्या मनासारख्या जर बातम्या छापल्या नाहीत, त्यांच्या विरोधात बातम्या छापल्या, त्यांचं सत्य जर बाहेर काढायचा प्रयत्न केला तर खासदारासारखे लोक जर म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीसारखे लोक आमच्यावर जर म्हणजे गरळ ओकीत असतील किंवा धमकवत असतील तर सामान्य लोकांचं काय? सामान्य लोक सुद्धा अनेक वेळेस पत्रकारांच्या अंगावर येतात। हे आदरणीय आपल्या पत्रकार जाधव साहेबांसारख्या अनेक पत्रकारांनी तसे अनुभव घेतलेले आहेत आणि आपल्याला सुद्धा छोटे मोठे असे अनुभव येतात। एखादी बातमी छापली तर आपला धमक्याचे फोन सुद्धा येतात। म्हणून या पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची जो संमत झालेला आहे त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि अशा प्रकारचे जे कोणी पत्रकार धमकवण्याचं काम करतील त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। या मागणीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आणि या संजय दिना पाटलाचा आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी निषेध व्यक्त करून त्यांना तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी करीत आहोत। त्यांना धमकी देणं एवढंच नाही तर तुम्ही माझ्याशी प्रश्न विचारू शकत नाही, अशा पद्धती लोकशाही विरोधीची भाषा करणं हे विघातक आहे। म्हणून केज तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनांच्या वतीनं त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आज तहसील कार्यालय या ठिकाणी आम्ही निवेदन देतो आहोत। खरं तरी माध्यमांची गळचेपी करण्याचा प्रयत्न आहे। एकीकडे हे फुटणारे लोक जातात आणि त्यांना लोकशाहीच्या संदर्भाने ज्यावेळेस माध्यम प्रश्न विचारण्याची भाषा करतात त्यावेळी एकीकडे तू माझ्याशी असं विचारू शकत नाही, अशा पद्धतीची अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करणं, जीवे मारण्याची धमकी देणं, पत्रकारांना अशा पद्धतीचं पत्रकारांसोबत वर्तन करणं हे कायद्यानं गुन्हा आहे। म्हणून आज आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही असं निवेदित करत आहोत की पत्रकारांना जो पत्रकारांच्या हल्ल्याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा पत्रकारांचा या ठिकाणी हल्ला करून त्यांना संपवलं जात आहे, त्यांच्या विरोधात कट कारस्थान रचलं जात आहे आणि अशा मातबर आणि माधुरी लोकांविरुद्ध कायदेशीररित्या पत्रकार संरक्षण कायद्या संदर्भाने गुन्हा दाखल करण्यात यावा।
संजय पाटलांची खासदारकी, ज्या लोकांच्या मतावर जे खासदार निवडून येतात, ज्यांना माध्यमांनी मोठं केलेलं असतं, अर्थात असे खासदार जर माध्यमांविरोधी भाषा बोलत असतील, माध्यमांना जीवे मारण्याची धमकी देत असतील, तर आम्ही माध्यम म्हणून त्यांचा जाहीर निषेध करतो. त्यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे, त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई झाली पाहिजे, नव्हे त्यांना अटक झाली पाहिजे. कारण या देशामध्ये लोकशाही सर्वश्रेष्ठ आहे आणि माध्यमांना त्यांची भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी या लोकशाहीमध्ये तरतूद असताना आम्हाला कुठेतरी या ठिकाणी आम्हाला गळचेपी करण्याचं षडयंत्र केलं जात आहे. तर अशा व्यक्तींचा, जे लोकप्रतिनिधी म्हणायच्या लायकीचे नाहीत, अशा व्यक्तींचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांच्यावर कायदेशीररित्या कठोर कारवाई करण्यात यावी आणि असे वाचाळवीर पुन्हा लोकशाहीमध्ये उभे येऊ नयेत, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. म्हणून आम्ही केस सर्व पत्रकार संघाच्या वतीने एक जाहीर निषेध करत आहोत. मुर्दाबाद 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 संजय दिना पाटील मुर्दाबाद. लोकच्या पत्रकार संघाचा विजय असो. पत्रकार एकजुटीचा विजय असो. संजय दिना पाटलांवर कारवाई झालीच पाहिजे. संजय दिना पाटलांवर कारवाई झालीच पाहिजे. संजय दिना पाटलांची खासदारकी रद्द झालीच पाहिजे. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.